श्रीराम समर्थ। आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिशेला झोपल्यानंतर आयुष्यामध्ये दुर्दैव येतं, कोणत्या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नये, नाहीतर आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये गरिबी कायमची राहते। तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडून जाते। घरात सतत आजार पण येतात, कोणी ना कोणी सतत आजारी राहतं, सर्व पैसा दवाखान्यामध्ये खर्च होतो व मोठमोठ्या आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो। म्हणजे वास्तुशास्त्रानुसार अशा दिशा ठरवलेल्या आहेत की त्या दिशांमध्ये आपलं मन वाहून जातं आणि ज्या दिशांची जशी प्रक्रिया असेल ना तसं मन आपलं विचलित होत जातं। म्हणून यामुळं घरामध्ये सुख समृद्धी शांती राहत नाही, नोकरी व्यवसायामध्ये वारंवार अडचणी येतात, याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो। या दिशेला पाय करून झोपल्यामुळं तुमची प्रगती थांबते आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळत नाही, त्यामुळं घरातील लक्ष्मीही निघून जाते। कोणत्या दिशेला पाय करून झोपणं योग्य आहे आणि कोणत्या अयोग्य आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सुद्धा सहन करावा लागतो। असं नाही की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, ज्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्याच्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात। यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणं। वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीनं कोणत्या दिशेला झोपावं यासाठी दिशा निश्चित केलेली आहे। एखाद्या व्यक्तीनं त्या केलेल्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावं याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते, कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळं शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो। म्हणून झोप आपल्या दिनचर्याचा महत्त्वाचाच भाग आहे ना। म्हणून दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचं कार्य ही झोप करत असते। मनुष्यच नाही तर पशु पक्षी झाडं झुडपं सुद्धा झोपच घेतात ना। त्याचबरोबर झोप आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य आणि चेतना उत्साह देत असते, म्हणूनच झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते। झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो, पण काही लोक झोपून उठल्यानंतर ते नकारात्मक फील करतात, म्हणजे त्यांच्या शरीरातला उत्साह असतो ना तो नष्ट झालेला असतो, म्हणजे ते उत्साही नसतात। आळस दिवसभर त्यांच्या अंगामध्ये भरलेला असतो। तर याचं कारण काय आहे माहीत आहे का तुम्हाला? रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच कधीच झोपू नका। जेवणानंतर किमान अर्धा एक तासाने झोपावं। रात्री लवकर झोपून लवकर उठावं। सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये। तसेच वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे। जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचं असतं, तसंच शुद्ध झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते। जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर याचा प्रभाव मन मस्तिष्क स्वास्थ्य याच्यावर परिणाम करणारा असतो आणि आपला आळस वाढत जातो। योग्य दिशेला झोपल्यामुळं आपल्या स्वास्थ्यासोबतच घरात सुख समृद्धी सुद्धा टिकून राहते, घरात शांती निर्माण होते। वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं आणि दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळं धनाची देवी नाराज होते। याचा परिणाम घरात पैशाची कमतरता, भांडण, अस्वस्थता, नाराजी, उत्साहाची कमी जाणवू लागते।
कधी कधी आपण पाहतो आपण भरपूर पैसा कमवतो, सर्व काही भरपूर असतं, पण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपली पत्नीच आजारी पडते, आपली मुलंच आजारी पडतात. म्हणजे कमवलेला पैसा आहे ना तो दुसरीकडे तसाच निघून जातो. म्हणून दक्षिणेकडे पाय केल्यामुळं शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते. ही दिशा यमदेवाची आहे, जी मृत्यूचीच देवता आहे ना. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय आणि उत्तरेला डोकं करून कधीच झोपू नये. याचं कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता म्हणजे यमदेवांची दिशा आहे. दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होत असतो. म्हणून मृत्यू झालेल्या लोकांचे पाय आहे ना नेहमी दक्षिणेलाच केले जातात, जिवंत लोकांचे नाही. म्हणून वैज्ञानिक दृष्टीने दक्षिणेला पाय करून झोपणं हे निषिद्ध मानलं गेलेलं आहे. म्हणजे पृथ्वीवर चुंबकीय शक्ती असते आणि पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतं. ही चुंबकीय लहरी आहेत ना ती अदृश्य असून जे दक्षिणेकडून उत्तरेकडे जातात. जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीची मॅग्नेट फील्ड सोबत आहे ना ते आपण जोडले जातो आणि हे चुंबकीय तार आपल्या डोक्याकडून प्रवेश करते आणि पायाकडून निघते. यामुळं भोजन केलेल्या अन्न पचन होतं, आपलं आयुष्य वाढत असतं. यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणं हे शुभ मानलं जातं. हे वैज्ञानिक दृष्टीनं सुद्धा. या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो, ही चुंबकीय तार आहे ना ती पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते. यामुळं चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते. यामुळं स्वास्थ्याची हानी तर होतेच, पण परिणाम आपल्या मस्तिष्क आणि मनावर सुद्धा होत असतो. म्हणून दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये. या दिशेला सतत झोपल्यामुळं मनुष्याला अटॅक सुद्धा येऊ शकतो. अचानक मोठमोठे आजार सुद्धा उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये. यामुळं घरात गरिबी आणि दारिद्र्यता येते. पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका. व्यक्तीनं सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचं नसतं. याचं कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारी देवता म्हणजे सूर्य भगवान आहे आणि सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत. यामुळं आपणास ऊर्जाचं प्राप्त होते ना याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो. जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू शकतात. यामुळं पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचं नसतं. त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषानं म्हणजे जो कमवता पुरुष आहे त्यांनी पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये. घरातील इतर लोक झोपू शकतात, पण कर्त्या पुरुषानं उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपलं पाहिजे.